नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाली। महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात महायुतीचाच घटक पक्ष असलेल्या दोघांनी दंड थोपटले। गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांनी बंडखोरी केल्यामुळे नाशिकमध्ये महायुतीच्या समोरच्या अडचणी वाढल्या। मात्र त्यानंतरही नरेंद्र दराडे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। आपली उमेदवारी निश्चित झाल्यापासून कुणी अर्ज दाखल केले, कुणी बंडखोरी केली, कुणी माघार घेतली या संदर्भात आपल्याला काहीही माहिती नाही असं त्यांनी सांगितलंय। मी फक्त माझ्या प्रचारावरती भर देतो अशी प्रतिक्रिया नरेंद्र दराडे यांनी दिली। नाही, आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मला तिकीट जाहीर केल्यानंतर मी त्या वेळेपासून जे प्रचाराला लागलोय हे कोणी माघार घेतली, कोणी बंडखोरी केली हे मला काहीच कल्पना नाही। मी फक्त प्रचाराला सुरुवात केलेली। आत्तापर्यंत माझा पूर्ण दौरा झालेला आहे, त्याच्यामुळे मला काय घडामोडी झाल्या आणि काय मला काहीच माहिती नाही। नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांची भेट घेण्यासाठी गिरीश महाजन हे नाशिकमध्ये दाखल झाले। बंडखोर गोकुळ गीते यांचे बंधू असणारे गणेश गीते यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे। गोकुळ गीते यांच्या माघारीच्या संदर्भात गिरीश महाजन काय सूचना करतात हे बघणं महत्त्वाचे राहील। तसंच भाजपचे दुसरे बंडखोर प्रसाद हिरे हे सुद्धा गिरीश महाजन यांची भेट घेणार आहेत। उदय सामंत आणि गिरीश महाजन यांची नाशिकमध्ये भेट होण्याची शक्यता आहे। आजच्या भेटीच्या नंतर नाशिकमधल्या बंडखोरांना समजावण्यात संकटमोचकांना यश येणार का हे बघणं महत्त्वाचे राहील।